माझी आई जी होती ती 2020ला गेली. आता 1.5 वर्षापूर्वी माझे मिस्टर गेले आणि त्यानंतर अगदी माझ्या मैत्रिणीसारखी असलेली माझी नणंदही गेली. तर आता हे एक कनेक्शन झालं. बाकीचं तुमच्याशी पण माझं कनेक्शन आहे, सगळ्यांशी माझं कनेक्शन झालेलं आहे. मी सगळ्यांवरती नाही जात, मी पटकन संपवणार आहे. त्यांनी दिसायचं नाही जसं आपण आपला संसार करत असताना आपण जगाचा संसार कसा करतोय किंवा जगामध्ये आपण चेंज आणण्यासाठी आपण काय करू शकतो हे माझ्या आईने त्यावेळेला केलेलं होतं. कोणीची तरी आई MA झाली होती, कोणीतरी बोललं लग्नानंतर वगैरे कोणीतरी सांगितलं होतं. तर माझी आई, माझं ग्रॅज्युएशन व्हायच्या आधी माझी आई ग्रॅज्युएट झाली 1 वर्ष आधी. म्हणजे तिने SNDTला वगैरे ॲडमिशन घेऊन तिने तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर मग तिने त्यानंतर माझं लग्न विग्न असं सगळं माझं एज्युकेशन होईपर्यंत तिने मराठीमध्ये MA केलं. आणि ज्यावेळेला मी स्त्रियांविषयक लिहायला सुरुवात केली, स्त्रियांच्या मुलाखती घ्यायला, त्या मुलाखतींसाठी मी एकदा विद्यापीठामध्ये योजना भगत त्यांची मुलाखत घ्यायला गेली. त्यावेळेला तिथे मला कळलं की पालीचा अभ्यास नवीन अभ्यासक्रम सुरू होतोय. मम्मीला नुसतं सांगितलं, खाली आले मी आणि फोन केला, मम्मी ते पालीचा नवीन अभ्यासक्रम सुरू होतोय तर तुला, कारण त्यावेळेला माझी मम्मी शोधत होते की आता काय करू. मराठी तर झालं, शिक्षणाची आवड, म्हणजे तिला शिक्षणाची आवड अशी होती की शेवटला जेव्हा 2 वर्ष तिने काढली कॅन्सरमध्ये त्यावेळेला पण तिला फ्रेंच शिकायचं होतं. तर आणि फ्रेंच का शिकायचं होतं, कारण बुद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास तिने केला होता, आता तिला फ्रेंच तत्वज्ञान शिकायचं अशी ती होती. तर तिने पण ते तिला जमलं नाही. आणि तिला मी खाली जेव्हा आले विद्यापीठाच्या खाली आणि तिला सांगितलं की अभ्यासक्रम सुरू होतोय पालीचा, तिने लगेचच पालीला ॲडमिशन घेतलं. पाली संपूर्ण केलं तिने. पालीमध्ये MA केलं, म्हणजे पहिलं MA तिचं मराठीत झालं, दुसरं MA तिचं पालीमध्ये झालं. पालीमध्ये MA झाल्यानंतर ती वेगवेगळ्या ठिकाणी, मग आता जसं तुम्ही येतात ना भेटी वेगवेगळ्या ठिकाणी, तसं ती वेगवेगळ्या लेण्यांवरती वगैरे जाऊन त्यांचा अभ्यास करून शिलालेखांचा अभ्यास करणं वगैरे. आता माझ्या वडिलांविषयी सगळ्या जगाला माहिती आहे, माझ्या मम्मीविषयी या गोष्टी कोणाला माहिती नाही, म्हणजे आईविषयी जास्त येतच नाही. आता आम्ही एक आंबेडकरी आई म्हणून एक उपक्रम चालवतोय. त्याच्यामध्ये आशालता कांबळेंनी ग्रंथ तयार करतायत. त्याच्यामध्ये आमच्यासारख्या मुलींकडून लेख घेत आहेत त्या, आणि घेतले त्यांचं पुस्तक येणार आहे, त्याच्यामध्ये ते सगळं आहे. तर अशा माझ्या आईने एक आमच्या याच्यामध्ये एक सुरू केलं, काय म्हणायचं त्याला मला कळत नाही. जी एक प्रथा असते की नवरा मेला की तिचं कुंकू पुसलं जातं आणि हार्शली पुसलं जातं. म्हणजे तिला असं त्या नवऱ्याच्या पायाकडे आणतात आणि त्याच्या अंगावरती जो कपडा असतो त्या तिला आधी तर एक तर घरामध्ये भरपूर ते काय म्हणतात इथे भरवतात, मळवट, ते मळवट भरवतात कुंकू बिंकू लावून, आणि ती एवढी हे झालेली असते, अशी एकदम असते, त्याच्यात तिला ते भरवतात, ते मळवट भरवतात. बांगड्या घालतात, तिला सवय नसेल तरी बांगड्या घालतात. आणि मग तिच्या गळ्यामध्ये असलेलं मंगळसूत्रावरती आणखीन 2-3 मंगळसूत्र चढवतात. मग तिला खाली आणतात, त्याच्यामध्ये ती अर्धमेली असते, तिला काही कळत नसतं आपल्याबरोबर काय झालेलं आहे. तिला आणतात आणि नवऱ्याच्या पायावरती जो कपडा असतो त्या कपड्याने तिचं कुंकू असं पुसलं जातं, हार्शली. गळ्यातलं मंगळसूत्र असं काढलं जातं आणि बांगड्या तर लिटरली फोडल्या जातात. हे प्रकार आम्हाला नको होते. माझ्या मम्मीने ते सगळं आमच्या समाजात जिथे जिथे असे पुरुषांचे मृत्यू झाले त्यांच्या बायकांना बाहेर काढलं, म्हणजे नाही करायचं म्हणून मम्मीने विरोध केला. म्हणजे हे केलं तरी पण बायका नाही सुधरत. मम्मीवरती पण बरेच आरोप झाले, माझ्या स्वतःच्या काकू नको बोललं ते, तर असे बरेच आरोप झाले. ही सेम गोष्ट माझ्याबरोबर होणार होती. माझी मम्मी गेली त्याच्यानंतर आत्ता 1.5 वर्षापूर्वी माझे मिस्टर गेले. आता आम्ही जरी बौद्ध समाजाचे असलो पण माझे मिस्टर हे इतर धर्मीय आहेत, त्यामुळे माझे मिस्टर आदल्या दिवशी म्हणजे 28 तारखेला गेले आणि 29ला आम्हाला त्यांना त्यांचे अंत्यविधी करायचे होते, कारण त्यांचे भाऊ गावाला होते, तर ते येईपर्यंत आम्हाला ठेवायचं होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा आमच्या घरी सगळे पाहुणे यायला लागले, त्याच्यामध्ये आमच्या काही नातेवाईक महिला आल्या. त्यांनी मला, आणि मी ड्रेसवर होते, जसं की साडी घालून बाई कोपऱ्यात बसलेली असते, मग कोणी काय ग बाय, काय झाला बाय, असं लय वाईट झाला बाय वगैरे बोलायला सुरुवात करतात, तसं झालं असतं. पण मी ड्रेसवरती होते आणि सगळ्यांचं स्वागत कर, म्हणजे ठीक आहे असं भेटतात सगळं काय करत होते. रडू तर येतच होतं, पण मी गळालेली नव्हते.
मी व्यवस्थित होते. त्याच्यानंतर त्या आल्या आणि एक बाई बोलायला लागली, हां हे चालेल मंगळसूत्र माझ्या असं गळ्यामध्ये मंगळसूत्र चालेल, टिकली ठीक आहे राहू दे आणा गं थोडंसं. दुसरी एका बाईने ऑर्डर केली, अगं कोणीतरी वेणी घेऊन या, सांगा जरा वेणी घेऊन आणायला. माझ्या लक्षात आलं या लोकांचं काय होणार आहे. मी नकार दिला. माझ्या भावाने आणि सगळ्यांनी आधीच आमच्या फॅमिलीला सांगितलं होतं की अग्निसंस्कार मी करणार, म्हणजे मी, कारण मला मुलबाळ नाही. हे एक कारण म्हणजे असतं तर ते काय झालं असतं ते मला माहीत नाही, पण अग्निसंस्कार मी करणार हे ठरलं होतं. त्याच्यावरून आणखीन काहीतरी वादंग झाला खाली कुठेतरी त्यांच्यामध्ये, आणि मी माझ्या सासरच्या मंडळींना ते सगळे प्रकार करणं काही करू दिलं नाही. मी निस्तब्ध होते, मला काही हे नाही. तर आणि त्यांचं नंतर मग डिस्कशन चालू होतं, बाई असं कसं होणार, ही असं करते, असं नाही चालत, आपल्यामध्ये करायला लागतं, नवऱ्याबरोबर काही गोष्टी पाठवायच्या असतात, हे असतं ते असतं. मी म्हटलं मला काय नाही, माझं जे जायचं होतं ते गेलं ना, आता त्याच्याबरोबर पाठवून काय करायचं आहे मला. तर मी ते होऊ दिलं नाही. मला एवढंच सांगायचं इथे की आणि मी अग्निसंस्कार केला, आले तर मला असं सांगितलं गेलं की तू अग्निसंस्कार करतेस ना, तर तुलाच पुढचे पण सगळे विधी करावे लागतात. म्हटलं आय एम रेडी. मी सगळे केले त्यांचे मला करायचं काहीच नव्हतं, पण त्यांनी अशा काही आणखीन काही गोष्टी सांगितल्या की मला ते करावं लागलं. मी केलं आणि मग ते झालं. त्याच्यावरती माझ्याविषयी बऱ्याच गोष्टी पण झाल्या की शिकलेली आहे, असं आहे तसं आहे. त्यामुळे ते झालं सगळं. सांगायचा उद्देश मला एवढाच होता की हे माझ्या मम्मीने जे सुरू केलं होतं ते मी माझ्या कृतीतून पुढे नेलं, आणि अशाच प्रकारे मी तुम्हा सगळ्यांबरोबर, तुमच्या चळवळींबरोबर वगैरे मी कनेक्टेड आहे. मला जास्त काही बोलायचं नाही आहे. म्हणजे मला खूप छान वाटलं इथे येऊन आणि तुम्हा सगळ्यांना भेटून, आणि मुख्य म्हणजे तुमचे सगळ्यांचे अनुभव ऐकून, राजन खान सरांना भेटून मला खूप आनंद झाला तुम्ही आल्याचं, आणि ओळख सांगितल्याचं खूप बरं झालं. थँक्यू सर. ही मंडळी आमची गुरुजी. हो का. मी 81-83च्या काळात दलित पॅन्थरला राहिलेलो, हो. दलित पॅन्थरमध्ये राहिलो, आणि तुम्ही रवी पवारांची मुलगी आहात. ही फारच मोठी माझ्या घरातली व्यक्ती भेटली असं, आणि ज्यांना आम्ही मानत वाढलो त्यातले ते पण होते. नामदेव ढसाळ आणि ही मंडळी महत्वाची मंडळी होती आमच्या आयुष्यात. त्यामुळे मला तुमचा उलट आनंद झाला की तुम्ही त्यांची पुस्तकं खूप पुस्तकं आहे त्यांची. चालेल, धन्यवाद सर.